आज की ताजा खबर, दुनिया की हर खबर, आज की ताजा खबर, दुनिया की हर खबर, आज की ताजा खबर, लेट्स गो। दुनिया की हर खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर। सुस्वागतम शेतकरी बंधूंनो आणि गावकऱ्यांनो, आज आपल्या पिंपराणी गावामध्ये रानभाजी महोत्सव जे की तालुका कृषी अधिकारी शहादा आणि आत्मा यांच्या अंतर्गत आज आपण इथं आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपक प्रज्वलन आणि देवमोगरा मातेचं प्रतिमा पूजन करून घ्यावं। मेणबत्ती लावा तिथे ठेवा ना, ताटमध्ये राहते ताट आपलं कार्यक्रम असला की त्या कार्यक्रमाला अध्यक्ष असतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय डॉक्टर सुरेश नाईक यांनी स्वीकारावं असं मी त्यांना आपल्या सर्वांतर्फे विनंती करतो। आपली भारतीय संस्कृती म्हणजे आदरातिथ्य, सन्मान, कर्मचारी या सगळ्यांचं
शब्दसुमनाने मी स्वागत करतो आणि आपला पुढील कार्यक्रम सुरू करतो. आज या रानभाजी महोत्सवानिमित्त आपल्याला प्रस्तावना करण्यासाठी येत आहेत बाबूसाहेब तालुका कृषी अधिकारी शहादा. आजच्या रानभाजी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेशजी नाईक, तसेच आपले प्रमुख मार्गदर्शक श्री कुंदे सर, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र कोरडा, तसेच आपले दुसरे प्रमुख मार्गदर्शक श्री पंकजी केंद्रकर सर, कृषी महाविद्यालय शहा, ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका मॅडम, सगळ्यांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. आणि रानभाजी महोत्सव का आयोजित केला पाहिजे असं थोडंसं प्रास्ताविकामध्ये माननीय बागुल सरांनी आपल्याला सांगितलं. का आपण आजकाल जो भाजीपाला करतोय किंवा जे सेवन करतोय, जे अन्न आपण सेवन करतोय, त्याच्यामध्ये पौष्टिकता, ते आजोबा आमचे वडील नेहमी असं सांगतात का जुनं जे आम्ही खायचो त्याची पौष्टिकता आणि आत्ताची पौष्टिकता खूप फरक पडलेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता नैसर्गिक शेतीचं एक मिशन पूर्ण आपल्या देशामध्ये चालू आहे बघा. त्याचा जो उद्देश आहे ना, तो उद्देश प्रामुख्याने याच्याशी जोडलेला आहे. म्हणजे मका पिकाचे असतील, ज्वारी पिकाचे असतील, कापूस पिकाचे असतील आणि एकंदरीत सगळ्या पिकाचे हायब्रिड वाण आपण परदेशातून आपल्याकडे आयात केले आणि आपल्या शेतीमध्ये आपण लावायला. फरक काय पडला? उत्पादनामध्ये नक्कीच फरक पडला. त्यावेळी ज्वारी जर आपल्याला 10 पोते होत असेल तर ज्वारी आता आपल्याला हायब्रिड लावल्यामुळं 15 पोते ज्वारी होते. म्हणजे उत्पादनात फरक पडला. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर आपण जे हायब्रिड लावतो ना त्याच्यामध्ये आपल्या शरीराला जे आवश्यक घटक आहे ते काही मिळत नाही. हा मोठा बदल मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या लक्षात आलेला आहे. म्हणजे आपण वाढती लोकसंख्या त्याचं पोट भरण्यासाठी जे वेगवेगळं तंत्रज्ञान आपण परदेशातून आयात केलं त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता वेगवेगळ्या पिकाचे आणि याच्यात सगळ्यात मोठी जर आपण टीव्हीवर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या बघत असतो बघा, तर बातम्या बघताना सहजगत्या 25 वर्षाचा मुलगा आहे, 20 वर्षाचा मुलगा आहे, हार्ट अटॅकने गेला, त्यानंतर त्याला बीपी आहे, डायबिटीस आहे. तर इथं बसलेल्या आपण महाशिवरात्रीला आपल्याकडे तोरणमाळला यात्रा होते बघा. आम्ही बऱ्याच वेळेस तिथे विजिट करतो. आपल्याकडे बरेच लोक आहेत त्यांच्याकडे एवढं ज्ञान आहे. अमुक एक गोष्ट खाल्ल्यानंतर तुमचं पोट सुधारणार आहे, अमुक एक गोष्ट खाल्ल्यानंतर तुम्हाला मेंदूचा त्रास होत असेल किंवा डोकंदुखीचा त्रास होत असेल तसं दुरुस्त करण्याची योजना त्यांच्याकडे डॉक्टरकडे नाही आहे बघा या वनस्पतीमध्ये. आणि खरंच योगायोगाने आपण खूप भाग्यशाली. नमस्कार. आजचा जो आपला रानभाजी महोत्सव आहे आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नाईक साहेब, तालुका कृषी अधिकारी बाबू सर, कुंदे सर, माझ्या बाजूला बसलेले सर्व कृषी विभागाचे अधिकारी. आता मला आपण त्या आवश्यकता होतो तर दोघांना पाळायचा बरोबर. भाजी केव्हा प्रसारित होणार आहे, वाचणार केव्हा आहे, जेव्हा तिला पुढे सांगायचं होते म्हणजे फुल येण्याच्या आधीच आपण तिला काय करतो संपवतो. येताना शेताचा इथे तणापर्यंत भाजी बियाणांपर्यंत भाजी येऊन गेली, फुलांमध्ये भाजी येऊन गेली. आपल्या भाषेत आपण फुलाला बिया तयार होते ना, काही भाज्यामध्ये फळं तयार होते. फळापासून पण आपण त्याचं उत्पादन शेती करू शकतो. म्हणजे महत्वाचं काय बी येण्याच्या आधी आपण काय करतो त्याला संपवतो. ते कुठेतरी आपण विचार करणं गरजेचं आहे. आता जीवनसत्वांच्या बाबतीत जर सांगितलं आपण एक पोषक घटक आहे त्याच्या बाबतीत सांगितलं तर अ ब क ड असे बरेच जीवनसत्व आहे. पण त्याच्यामुळे आपण औषधी घेतो. त्या औषधीमध्ये काय जीवनसत्व आहे आपल्याकडे जर नैसर्गिक उपलब्ध आहे त्यात जर आपण ते नष्ट करून केमिकलवाला खातो तो उपयोग त्याचं कारण काय हे जे काही बसलेलं होते हे वर्ष काही त्या भाज्या खातात म्हणून त्यांना हे होतं. आजपर्यंत असं इंजेक्शन पण घेतलं गोळीची गोष्ट आहे पण माहितीच नाही त्यांच्या कधी आजारीच पडले का नाही पडले
सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे नैसर्गिक उपलब्ध आहेत. आता भाजी आपण पेरायला जातो का? म्हणजे रान भाजी आपण शेतात पेरतो का? नाही पेरत. कुठे डोंगरात बांधावर शेतामध्ये पण येतात. काय येतात? त्यांचं बीज येते त्या जमिनीत पडते, पावसासोबत वाहून जाते. डोंगरामध्ये आपण पेरायला गेलो ना, तिथे झाडाला फुल आलं, फुलावर बिया तिथेच पडल्या, जमिनीत काढल्या गेल्या. आणि पावसाळ्यात त्याचं काय झालं? आता रानभाजी वरती करतो का आपण? का नाही? वरती आपण बोलू नाही. वरती भाज्या माहिती पावसाळ्यात का करतो? पाऊस पडल्यावर तुम्ही जे काही काढले गेले क्रिया त्या उठवतात. आपण एकीकडे याला का आणतो? तण. आपल्या शेतात जे आपण पेरत नाही, ते आपल्या कृषीच्या भाषेत का आणतो? ते शेतकऱ्यांनी पेरलेलं नाही, पण ते उगवलं शेतामध्ये. आपण कापूस लावला, कापूस सोबत केला पण उगवला. केला आपण केला गेलो होता, नैसर्गिक उगवलं. म्हणजे त्याच्यामध्ये ताकद आहे. ताकद तेव्हा आहे निसर्गाला दिली, परत आपल्याला मिळते. सरांनी सांगितलं की शेवटचा भाग वरचा माणूस जातो, वरला जनावर जातात, उरलेला काय आपण काढला पाहिजे. म्हणजे काय निसर्गाला आपण काहीतरी दिलं पाहिजे. रानभाज्यांचं संवर्धन हे महत्वाचं आहे. ते केव्हा होईल? जेव्हा आपण लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवतो. तुमच्या मार्फत, कृषी विभागामार्फत जेव्हा लोकांपर्यंत जाईल. आता शहरामध्ये आपण भाज्या घेतो, मेथीची भाजी, दोन प्रकारची मेथीची भाजी येते. एक आपण गावरानी म्हणतो आणि एक हायब्रिड येते. त्याचा छोटासा फरक, गावरानी भाजीला लाल किनार असते पानावर, बघितली असेल. समोर बोलणं म्हणजे थोडंसं अवघड आहे. लाल किनार असलेली भाजी काय? गावरान. दुसरी जी मोठ्या पत्त्यावाली ती झाली तुमची आहे, पण तिला खतं औषधी पुरवठा करून ती पिकवलेली आहे. दोन पैसे आपल्याला मिळाले पाहिजे या हिशोबाने पण भाजी आहे. ही भाजी आपण पेरत नाही तरी ती उगवते. तिला काय नाव याचं? हे काय आपण तयार केलं म्हणजे त्याच्या आधी महत्वाचं काय? रानभाजी. आपण त्याला कुठे काढलं जगातील म्हणजे एक शेतकरी दोन आहे आपल्याला बाजावे. तर असं काही नाही. सरांनी सांगितलं की निसर्गाने दिलेली वस्तू कोणतीच बिनकामाची नाही. हे जे काही तुम्ही भाज्यांचा स्टॉल लावलेला आहे, सगळ्या भाज्या काय आहेत? खाण्यासाठीच आपण वापरतो. काही शेतात उगवतात, काही बांधावर उगवतात, काही प्रत्येकाला लहान जमीन काय वेगवेगळी आहे. भाज्या भाज्यामुळे करून आणलेल्या आहेत. त्या भाज्या निश्चित आपल्याकडे येतात. पण तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यात गेले, कोकणात गेले, तिकडे तुम्ही पालघर डहाणू साईडला गेले, तर भाजी काही संख्या आहे, त्याचा प्रकार आहे, तो काय होणार आहे? बदलणार आहे. आपल्याकडे जी चांगली आहे तिकडे ती एकाच येणार नाही. कारण का? वातावरणाचा बदल आहे. प्रत्येकाला वातावरण पोषक असेल तरच ते काय होणार आहे? उगवणार. मी सांगितलं की आपण रानभाजी महोत्सव पावसाळ्यातच घेतो, कारण पाऊस पडल्यावर या सगळ्या भाज्या उगवणार. जास्त आजारपणाचं प्रमाण केव्हा असतं? पावसाळ्यात असतं. या भाज्या खाल्ल्यानंतर जे काही मी तुम्हाला सांगितलं की गुणकारी त्यांचा जो काही उपयोग आहे, जीवनसत्व त्याच्यामध्ये रोग बरी करण्याची, प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम या भाज्या करतात. म्हणून पावसाळ्यात आपण आंबा सुरू होतो. गुडवर आहे नाही म्हणजे त्याच्यात श्रावण महिन्यात आपण शक्यता घेतो, कारण तेव्हा आजारी पडण्याचं प्रमाण जास्त राहतं. पाऊस जास्त असतो, वातावरण बदललेलं असतं. पण आपल्या शरीराला वातावरणानुसार जुळून घेण्यासाठी वेळ लागतो. म्हणून मी म्हटलं की या पारंपरिक भाज्या जर आपण खाल्ल्या तर माणूस कधी आजारी पडणार नाही, कारण जे पुढे लागणार ते आता आपल्याला भेटते. म्हणजे या वातावरणात या सीझनमध्ये जर आपण या भाज्या खाल्ल्या तर शरीरात काय एक प्रकारे वर्षभर लागणारे जे काही अन्नद्रव्य म्हणतो आपण, पोषक, ते आपल्या शरीरामध्ये थांबून राहते किंवा आपल्याला ते मिळत आहे. त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती काय होते? वाढते. म्हणून आपण या भाज्यांना आपण रानभाज्या जे आपण कधी पेरत नाही तरी आपल्याला मिळतात. आता इथे बऱ्याच भाज्या आहेत. आवडचे पानं दिसले, पुदिना दिसला, तुमचं फांगची भाजी होती, बांबूची, बऱ्याच येतात. जवळपास महाराष्ट्राचा विचार केला, भारताचा विचार केला, आता इथे स्टॉलवर बऱ्याच भाज्या डबल सांगायचं म्हणजे तरी मोजल्या तर आपण 30-40 भाज्या सहज सापडतील आपल्याला. ठीक आहे, 1600 ते 1700 भाज्या आहेत.
पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही तयार केला होता. अजून म्हणजे सुरू झाला नाही तर NCR म्हणजे काय अजूनही संशोधन चालू आहे. सभ्यता नाही बाई. शेवटी आपण निसर्ग आहे आपण आणि निसर्ग असल्यामुळे तसल्या बरोबर का नाही. शेवटी आपण निसर्ग आहे आणि निसर्ग असल्यामुळे आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक भाजीचे सरकार सुद्धा बारामध्ये संशोधन केले होते साहेब या अर्थाची आहे की त्या कम आहे आपल्या भाजी. सरस्वती महिला बचत गट मागच्या सातपुरा शेती गट त्याच्यानंतर सातपुरा महिला बचत गट मगन चौधरी चिंप्राणी. सविता सेगा चौधरी. कुंवर सिंग जाशा चौधरी. प्रियंका दिनेश पावरा साबला पाणी. आणि शेवटचे आहेत रवींद्र काशीराम चौधरी जे आपले आंबा उत्पादक शेतकरी आहेत. वेळोवेळी सगळं आपल्याला आहे. धन्यवाद. यानंतर 20 वर्ष आधा आणि आत्मा सलग या कार्यक्रमात राहिलेले आणि आपण एकदम अत्यंत सुंदर अशा भाषणाने समजे की भाषण केलं पुंदे साहेब सर, पेडारकर साहेब, किशन पाटील साहेब, तालुका अधिकारी बाबू साहेब आपला दोस्त आहे. प्रेरणा म्हणजे काय आम्ही या ठिकाणी पोत आहात ही काय आहे उभी आहात जीवनामध्ये आज खट टाकायची गरज नाही. साहेबांचा आमच्याकडे पेरायला लागली दवा टाकतात, औषध टाकतात, खट टाकतात, त्याचे काय महत्व. पण ही कंट्रोलची भाजी कोण आपण आभार मानतो. तसेच खास करून कृषी विज्ञान केंद्र कोर्टा येथून सुद्धा आमचे पुंदे सर उपस्थित राहिले. सरांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक पंकज पेंढारकर सर सुद्धा येत. दादा आओ दादा दादा ते ठेवतील ना बस.
हो हो सर हे खाऊन बघ बांबूची भाजी खाऊन बघ कोणती भाजी एक मिनिट करंजे साहेब बागुल साहेब सिजनेबल भाजी असते ही. फणस Iya mau nasi atau gitu. उलगडून आले का मग खाऊ त्यांच्या मुलांच्या काळात Nasi pada ya. हे काय माहिती भाज्या पण माहिती का या मस्त आहे ना विजय माळी साहेब चांगला फोटो घ्या हा. एक नंबर यायला पाहिजे. पाहिले ना साहेब त्याच्यामध्ये खूप गुण आहे बाहेर निघाला पाहिजे गुण संध्या ओ संध्या एक फोटो दे ओ संध्या एक फोटो दे यो खादो का हाजो ना खातो काय तो खोदलो हाजो हाजो आणि तो खोदलो तर त्या पाना येते रे चार पाच बोललो हो बरोबर आंबाडीची चौथा प्रकार आहे याची साहेब याची भजी पण बनवू खाता बरं का ही आहे ना सगळे बियाणं काय करायचं ते समज
कोल्हापाला आहे कोण आहे कोला कोल्हापाला खाता खाल्लं डॉक्टर काय कमाल खाल्ला गाडी जत्रा ते पंपकिन पंपकिनचे म्हणजे खातलं का कुठेतरी तिकीट भाव खायला खूप बस लागेल काही खायला काय लागलं बरं आज आपण हा जो रानभाजी महोत्सव भरवलाय आपण पहिले थोडंसं एक अर्धा पाऊण तासाचा बोलायचा कार्यक्रम मार्गदर्शनचा कार्यक्रम घेतला त्यानंतर प्रत्यक्ष उद्घाटन करून आपण सगळ्या ठिकाणी फिरलो बरोबर तर खरंच मला एक आनंद वाटतोय डॉक्टर साहेबांना पण मी असं म्हटलं का जर असे कार्यक्रम जर वाढले तर आपल्याला अनेक ठिकाणी या गोष्टी सांगता येतील आणि प्रत्यक्ष जेव्हा प्रत्येकाची चव आम्ही घेत होतो ना तुम्हाला खरं सांगतो आम्ही पण शहरात राहतो अशा प्रकारच्या भाज्या खायला मिळत नाही आणि आपण याचा जो उद्देश पहिलेच म्हटलं ना मी तुम्हाला आपल्याला शहरी भागापर्यंत हे पोचवायचं आहे म्हणजे निसर्ग मी म्हणतोय ना काहीच बिनाकामाचं बनवत नाही बघा तुम्ही जे तण आहे ज्याच्यावर आपण राऊंड अप मारतो किंवा वेगवेगळे तणनाशक वापरतो त्याच्यापेक्षाही म्हणजे त्याला पण बळी न पडणारे तण हे उगवलेले किती भारी आहेत बघा तुम्ही तर एक विनंती मात्र तुम्हाला राहील हे जे तुम्ही ठेवलेलं आहे ना सगळं एका वहीमध्ये लिहून ठेवा कारण आम्ही अशा प्रकारचे महोत्सवामध्ये जात असतो ना तर एक डॉक्टर साहेब इथं एक 8-10 प्रकार असे वाटले का ते अजून कुठंच पाहिलेले नाही ना तर आपण त्याला डॉक्युमेंट करूया त्याला थोडंसं पब्लिसिटी आपल्याला देता येईल किंवा आपल्याला पुढच्या पिढीला पण देऊन जायचं आहे ना तर आपण जर ते लिहून ठेवलं त्याचं महत्त्व लिहून ठेवलं तर आपोआप ते ज्ञान पुढच्या पिढीला मिळेल तर विनंती सगळ्यांना अशी आहे का बाबा जे आपण ठेवलेलं होतं ना एका वहीमध्ये लिहून द्या आपण ते वेगळ्या ठिकाणापर्यंत पोहोचू ती भाजी तिथपर्यंत पोहोचू आणि त्याचे गुणधर्म सगळ्यांना समजून सांगू खूप छान या रानभाजी महोत्सवाचं आपण आयोजन केलं तुम्ही सगळ्यांना मी या निमित्ताने शुभेच्छा पण देतो आणि अभिनंदन पण करतो का इतकी चांगली रानभाजीचा महोत्सव आपण घडवलेला आहे जर आपल्याला याच्या बाबतीत जर अजून काही बोलायचं असलं सांगायचं असलं जर शास्त्रीय तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्र कोळद्याला या ती भाजी घेऊन या त्याचं सगळे फोटो काढू आपण त्याचं लिखाण करू आणि योग्य ठिकाणापर्यंत आपण पोहोचू या निमित्ताने सगळ्यांनी ही गोष्ट पण लक्षात ठेवा परत एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद चला जेवढ्या शुभेच्छा दिल्या तेवढ्या कमी आहे भाई की तुम्ही जो खावड्या म्हणला का तुमच्यात आणि आमच्यामध्ये बघा आता डिफरन्स बघायचं तुम्हाला तुम्ही खाऊन बघा बरं काय कृषी विज्ञान केंद्राचे तुम्ही सगळे कर्मचारी अधिकारी मिळतो की हे जे आपण जी टेस्ट घेतली खूप दुर्मिळ हो काय सुंदर जेवण बनवलं आहे तर हे तुम्ही अशी विनंती तुम्हाला यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्या आम्हाला कुठतरी हे व्यासपीठ उपलब्ध करून द्या नक्की तर हे खूप सुंदर असं यांनी नियोजन केलं आहे तर आमच्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे जे तुम्ही बनवलं आहे अजून हे 20 भाज्या अजून 10 भाज्या दुसऱ्या शोधा आणि या अधिकाऱ्यांना पोचवा हे अधिकारी पुढच्या स्टेजला पाठवतील त्याचे गुणधर्म तपासतील आणि आपल्याला सांगतील धन्यवाद ओढ ओढ पंछी आकाश मा ओढ ओढ पंछी आकाश मा कंत्रोती लैसने वसमा नदी आवशे पार करतो वृक्ष आवशे आराम करतो आणि पिंपराणी गामडामा बहु हे रानभाज्याला महोत्सवात आम्ही उपस्थित कर्या त्याबद्दल बहु आभारी व्यक्त कर्या
अजून बसून घ्यायचं बसून घ्यायचं. पाणी घे. दिन ना मोबाईल ठेव रे. सरजित हो. नमस्कार साहेब. संदीप हो. नमस्कार मॅडम. मॅडम हो कळते.